वेलकम टू अश्विनी किचन। अश्विनी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सुका जवळा। त्यासाठी मी जवळा हा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे व तो पाकडून घेतलेला आहे। पाकडून त्यातली घाण वेगळी करून जवळा हा एका पॅनमध्ये गरम करण्यासाठी आपण ठेवून घेऊया। तर हा जवळा गाईस आपण 1 महिना असं स्टोर करून ठेवू शकतो। जवळा हा चांगल्या पद्धतीने लालसर होईपर्यंत गरम करून घेणार आहोत। लालसर गरम होईपर्यंत मंद आचेवरती जवळ्याला हलवत राहायचं आहे, जो नाही करून सगळ्या ठिकाणचा जो जवळा आहे तो स्वच्छ असा सर्व साईडने तो गरम होईल, कुठल्याही बाजूला कच्चा असा राहणार नाही। इथे आपला जवळा झालेला आहे, त्याला आपण एका भांड्यात काढून घेऊया व पुन्हा एकदा आपण त्याला पाकडून घेऊया, जेणेकरून त्याच्यातली जी बारीक बारीक घाण आहे ती निघून येईल। गरम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यातली जी घाण आहे ती बाहेर व्यवस्थितरित्या पडत आहे। ती घाण आपण पुन्हा काढून घेऊया। जोपर्यंत घाण निघते आहे तोपर्यंत आपण पाकडत राहूया। इथे आपली सर्व घाण जी आहे ती निघालेली आहे, ती आपण बाहेर टाकून देऊया। जवळा आहे तो स्वच्छ असा साफ झालेला आहे, त्यातली घाण पूर्णपणे बाहेर पडलेली आहे। आपण तिला साईडला ठेवून देऊया। एकाच पॅनमध्ये लसूण आणि मिरच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता। त्याला आपण व्यवस्थित असं गरम करून घेऊया। इथे मी मिरच्या लसूण हे चांगल्या भाजण्यासाठी ठेवलेले आहेत। गाईस, माझं जे चॅनल आहे, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओसाठी मला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तर गाईस ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा, एक कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। गाईस, इथे आपला लसूण आणि मिरच्या व्यवस्थितरित्या फ्राय झालेल्या आहेत, लालसर असा रंग आलेला आहे। तर त्याला आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड झालेले मिश्रण आपण जवळ्यामध्ये टाकून हाताने मिक्स करून घेऊया। एकजीव झाल्यानंतर त्याला पॅनमध्ये तेल टाकून परतून घेणार आहोत। मंद आचेवरती आपण पुन्हा 4 ते 5 मिनिटं असा व्यवस्थित हलवून आपण त्याला एकजीव होईपर्यंत जवळा हा आपण हलवत गरम करणार आहोत। आपला जवळा इथे झालेला आहे, तो आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर गाईस त्याला आपण एका हवाबंद बरणीमध्ये 1 महिन्यासाठी स्टोर करणार आहोत। आशा करते गाईस नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।